हे गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू योगीज फिल्मी लॉग. आणि आज तब्बल 1 महिन्यानंतर आपल्या योगीराज फिल्म क्रिएशन्सच्या वेबसिरीजचं शूट सुरू होतं आहे. त्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. थोडंसं वातावरण दिसत असेल तुम्हाला. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. राम राम. हा, इथंच. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करून शूटिंगला सुरुवात करणार आहे. पण आता पाऊस सुरू झाला आहे. बघूयात कसं होतं आहे. शर्टवरती पण दिसत असेल पाऊस पडायला लागला आहे. आणि पहिला एपिसोडसुद्धा याचवरती आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाचं अवकाळी पावसामुळे कसं नुकसान होतं याच्यावरती हा एपिसोड आज पहिला आम्ही शूटिंग करणार होतो. आणि खरंच पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. हा एपिसोड मी जो आपला गणपतीच्या वेळी जो थोडासा अवकाळी पाऊस पडला होता त्यावेळेस लिहिलेला होता. पण आत्तासुद्धा परत एकदा अवकाळी पावसाची सुरुवात होते. पण या आधीमध्ये आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं फार नुकसान होतं. आणि हा जो एपिसोड आहे तो एका शेतकऱ्यानं घेतलेली 2 व्हीलर आणि पावसामुळे त्याचं झालेलं शेतमालाचं नुकसान आणि वेळेवर हप्ते न भरल्यामुळे पुढे काय येऊन तर त्याच्या पुढे संकट उभं राहतं त्याच्यावरती हा एपिसोड आहे. तर चला आता ब्रेकफास्ट करूया. तर इथे आपण रवीच्या घरी आलो आहे. रवीच्या घरी इथे सगळ्यांची ब्रेकफास्टची सोय असते. राम राम. ही आपली टीम. गुड मॉर्निंग. प्रथमेश लय गोरा दिसतोय रे माझ्या कॅमेरा. तू सुद्धा माऊली बोलायचं नाही काय. गुड मॉर्निंग. चला आता मी पण ताव मारतो. नवीन शर्ट आहे. हे शूटिंग करायच्या आधी फोनवर गप्पा चालू असतात त्यांच्या सुरू होण्याआधीच. आणि मग यांना ओरडलं. तोंड छोटी लहान बारीक होतात. आणि म्हटलं सर खूप बोलतात. काय करणार आपण. बरं मुलींना जास्त बोलता येत नाही ना आपल्याला. बघा फोन सुटत नाही ना. काय करू राजा मला फोन सुटना. हे गाणं कसं वाटतंय. काय करू राजा मला फोन सुटना. पण खरं गाणं काय करू राणी मला गाव सुटत. इकडे सुद्धा तीच अवस्था तीच दशा. रवीजी बोलो जी. लावा लवकर माईक. लावला की. थँक्यू. वेलकम. प्रथमेश जी लावा लवकर सीन. लावलाय मी. सीन लावलाय का. शॉर्ट म्हणणार होतो पण म्हटलं बरोबर वाटलं. देवा कसं करावं. देवा काय भारी दिसतो मी यार याच्यामध्ये. हे प्रभू जगन्नाथम. हे प्रभू हे जगन्नाथम परमेश्वरम दाढी पिकलम. भावांची. चलो रेडी. कॅमेरा रोलिंग. थोडीशी कॅमेरा हाईट नको करू. कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. नाही हो की लई ना प्रॉब्लेम आला. मी म्हणलो होतो हा फुल तुमचा मी बघितला. नवीन करू नाही. तुला नाही प्यायचं. अरे जाणार रे. मग सर एक तर हा घ्यायला पाहिजे. मी आणतो तू. मला माहिती आहे ना. मी बोललो अरे सुहास मी बघून झाले छोटा ग्लास आहे छोटा खरं विषय नाही. मला मला काय काय माझा प्रॉब्लेम बोला की यार. टाइमपास. सर बोलले होते उष्ट पाणी. इथं लिंबू सरबतावरून भांडणं चाललेले आहेत अशा पद्धतीने. कशाला तुम्ही काळजी घेताय. लिंबू सरबतावरून भांडणं. आणि जरी काय उष्ट वाटून टाकलं तेवढं काय जाणार आहे. पण मी दिला होता वेळ बरं याच्यात तुम्हीच सांगा सुकलेली फुलं डार्क कोणती एवढं सांग मला डिफरन्स होतो पटकन. हे इथं मोठं दिसत नाही का तुला. ते नाही दोन छोटे. ते नाही मी सरला बोललो होतो. हे बघ इकडे 2-3 फुलं आहेत ना. हे तूच याचे हात आणि नाही, सुकलेले कोणतं हे होते ना ते नको लक्षात ठेव. थांबा सुटले. येडी आहेत रे हे त्याच्यात आहे ना, लोकं. काहीतरी संचार टाकून आणि- आता काय करा. काही साईडचा तुमचा तुम्ही कोण कसं आहे आता तिकडली साईड इकडली साईड मी घेतो. डेंजर आहे भाऊ. रोज फक्त 5 एपिसोड होते ना दिवसात.
रोज काय असे पाण्याचे काय वरचं नको बोलू. अरे स्नेहल. हा बरं त्याला प्रॉब्लेम फेकून दे. आता बघ नाही असं केलं ना हा pattern. यांना उष्ट पाणी चालत नाही त्यांना थ्रीसम करा मस्त. छान बोललं असेल याची गॅरंटी आहे आता माझं एपिसोड संपलेला आहे. माझी ॲक्टिंग करून झाली. आता डिरेक्शनकडे फोकस करतो आणि इकडे काजल नमस्कार मंडळी, कशा आहात? दोस्तों मी काजल गुंडपाटी. मेरी हैट को हाथ मत लगाना, हाथ काट दूंगा. हेड को मैं हाथ लगाऊंगा क्योंकि हाथ की स्पेलिंग HAT है. अशा प्रकारे खूप बोरिंग जोक होता माझ्या ब्लॉगमध्ये. अजिबात अशा जोकला थारा नाहीये. पण काय आता बसायला आला की इथं? बसायला आला का इथं? मस्त होता ना रे? चला बाय. आणि शूटिंग सोडून असे रील्स काढले जातात. कलाकार शूटिंगला आलेत की रील काढायला आले तेच कळत नाही आम्हाला.